नमस्कार. मी राम. तुम्ही माझ्यासोबत आहात. पिंक न्यू मून मेडिटेशन किंवा ध्यानही म्हणू शकतो आपण. मराठीमध्ये गुलाबी अमावस्याच्या निमित्ताने आपण ही ध्यान करत आहोत. करुणेची लागवड. गुलाबी अमावस्येच्या निमित्ताने करुणा जोपासण्यावर लक्ष केंद्रित केलेल्या आमच्या मार्गदर्शित ध्यानामध्ये आपले स्वागत आहे. या प्रवासाच्या सुरुवातीला मी तुम्हाला आरामदायी स्थितीत बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी आमंत्रित करतो. लक्ष ठेवा, ज्या ठिकाणी तुम्ही बसाल किंवा झोपाल ती जागा साफ सुथरी व स्वच्छ हवेदार असावी. बसलात? चला, हळुवारपणे आपले डोळे बंद करा आणि आपले हात मांडीवर किंवा बाजूला आरामात ठेवा. दीर्घ श्वास घ्या. आपल्या फुफ्फुसांना ताजे पुनर्जीवित हवेने भरा. तुम्ही श्वास सोडत असताना तुमच्या शरीरातील ताण सोडावा. शरीरावरती कुठलाही ताण तणाव नसावा. ताण तणाव विरहित शरीर ठेवा. चेहऱ्यावरचे भाव प्रसन्न असावेत. हे करत असताना मनात विचार येतील, त्या विचारांना येऊ द्या व परत जाऊ द्या. तुम्ही फक्त तुमच्या श्वासांवरती ध्यान केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. प्रत्येक श्वासोश्वासाने स्वतःला अधिक विश्रांतीमध्ये बुडवत असल्याचे जाणवा. गुलाबी अमावस्या आपल्याला शिकवते की आपण आपल्या अंतःकरणात करुणेची बाग कशी वाढवू शकतो. दीर्घ श्वास घ्या. हळुवारपणे श्वास सोडा. तुमच्या हृदयाच्या मध्यभागी प्रकाशाच्या गुलाबी बीजांची कल्पना करा. हे बीज करुणा, प्रेम आणि दयाळूपणाचे प्रतीक आहे. प्रत्येक श्वासोश्वासाने हे बीज अंकुरत आहे. तुम्ही घेतलेल्या श्वासामुळे हे करुणेचे बीज अंकुरत आहे व आपली जागा घट्ट बनवत आहे. त्याची मुळे तुमच्या अस्तित्वाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचत आहेत. तुमच्या छातीत पसरलेल्या उबदारपणा आणि प्रकाशाचा अनुभव घ्या. गुलाबी अमावस्येच्या ऊर्जेमध्ये रेखांकित करून दीर्घ श्वास घ्या. प्रत्येक श्वासोश्वासासह गुलाबी प्रकाशाचे बीज
आणखी उजळ आणि मजबूत होत असल्याची कल्पना करा. तुमची सौम्य करुणा जोपासा. प्रत्येक श्वासोश्वासाने स्वतःला अधिक विश्रांतीमध्ये बुडत असल्याचे जाणवा. गुलाबी अमावस्या आपल्याला शिकवते की आपल्या अंतःकरणात करुणाची बाग कशी वाढवू शकतो. तुमच्या हृदयाच्या मध्यभागी प्रकाशाच्या गुलाबी बीजांची कल्पना करा. गुलाबी अमावस्येच्या ऊर्जेमध्ये रेखांकित करून दीर्घ श्वास घ्या. या प्रत्येक श्वासोश्वासासह गुलाबी प्रकाशाचे बीज आणखी उजळ आणि मजबूत होत असल्याची कल्पना करा. त्याची सौम्य चमक तुमच्या शरीरात पसरत आहे. हा प्रकाश तुमच्यातील प्रत्येक भागाला स्पर्श करणारा, तुम्हाला खोल शांती आणि निस्वार्थ प्रेमाने भरणारा अनुभव घ्या. हा प्रकाश जसा जसा विस्तारतो तसा तसा तो तुमच्या भौतिक स्वरूपाच्या पलीकडे पोहोचतो. तुमच्या सभोवतालच्या लोकांपर्यंत पसरतो अशी कल्पना करा. तुमच्या प्रियजनांच्या, मित्रांच्या आणि अगदी अनोळखी लोकांच्या चेहऱ्याची कल्पना करा. प्रत्येकाला तुमच्यापासून निघणाऱ्या दयाळू गुलाबी प्रकाशाने स्पर्श केला आहे. हा प्रकाश कसा पोषण आणि उपचार प्रदान करतो, तुमच्या आणि इतरांमधील संबंध आणि समजूतदारपणा वाढवतो, हे अनुभव घ्या. आता या कल्पनेवर लक्ष केंद्रित करा की अमावस्येप्रमाणेच तुम्हीही लागवडीच्या टप्प्यात आहात. तुमच्या जीवनातील क्षेत्रांचा विचार करा जिथे तुम्ही करुणेचे हे बीज पेरू शकता. कदाचित हे संघर्ष करत असलेल्या, ऐकणारे कान प्रदान करणाऱ्या किंवा तुमच्या सभोवतालच्या लोकांसोबत उपस्थित राहून दयाळूपणा दाखवत असेल. या दयाळू कृत्यांमधून मिळणारा आनंद आणि पूर्णता अनुभवा. जणू तुमच्या हृदयाच्या बागेत सुंदर फुले उमललेली आहेत. सहानुभूती आणि प्रेमाची ही भावना तुमच्यात पूर्णपणे भरून देऊन आणखी एक खोल श्वास घ्या. प्रत्येक श्वासाने आपल्या हृदयाच्या बागेचे पोषण करा. प्रत्येक श्वासोश्वासासह त्याचे सौंदर्य आणि प्रकाश जगासह सामायिक करा. जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा हळूहळू तुमची जागरूकता सध्याच्या क्षणी परत आणा.
गुलाबी अमावस्येची ऊर्जा तुम्हाला पुढे नेत असल्याचा अनुभव घेऊन तुमची बोटे हळूहळू हलवा. जेव्हा तुम्हाला वाटेल, सोयीस्कर वाटेल तेव्हा हळूच डोळे उघडा आणि तुम्ही पेरलेली करुणेची बीजे तुमच्या सोबत घेऊन जा. या ध्यानात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. करुणेचा प्रकाश नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल. धन्यवाद.